कापूर जाळल्याने फक्त देव प्रसन्न होत नाही तर नियमित आयुष्यात होतात हे फायदे. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरे असते आणि प्रत्येकजण हा आपल्या देवघरामध्ये देवाची अगदी मनोभावे श्रद्धेने पूजा करीत असतात, आरती करीत असतात. तसेच गोडधोड पदार्थाचा नैवेद्य देखील दाखवत असतात. मित्रांनो, आपण देवघराची अगदी विधिवत पूजा देखील करीत असतो. देवपूजा केल्यानंतर आपण देवी देवतांची आरती देखील करतो. या आरतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सामग्री वापरतो. आपण दिवा लावतो, उदबत्ती, धूप, कापूर या वस्तू आपण देवपूजेमध्ये वापरतो. तर मित्रांनो, या देवपूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या कापूर याचे महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणजेच आपण देवपूजेमध्ये कापूर जाळतो. कापूर जाळल्याने नेमके आपल्या आयुष्यामध्ये काय फायदे होतात? चला तर जाणून घेऊयात. हिंदू धर्मामध्ये पूजेवेळी कापूर वापरण्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येकजण हा पूजेनंतर आरती व हवन करताना कापराचा वापर करतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी कापूर हा खूपच महत्त्वाचा आहे. आपल्या घरामध्ये असणाऱ्या अनेक नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी कापूर वापरणे गरजेचे आहे. तसंच कापराच्या ज्वलनामुळे वातावरणातील बारीक रोगजंतू देखील नाहीसे होतात. कापराच्या ज्वलनामुळे देवाची कृपा तर होतेच, सोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. तसेच जर तुम्ही आपल्या आरतीमध्ये कापराचा वापर केला तर यामुळे दुष्टग्रहांचा प्रभाव कमी होतो आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी होण्यास सुरुवात होते. ज्योतिषशास्त्रानुसार आपण जर आरतीमध्ये कापराचा वापर केला तर यामुळे आपली पूजा ही देवी देवतांपर्यंत पोहोचली जाते आणि देवी देवता या आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच आरतीमुळे वातावरण हे शुद्ध होते. तसेच नियमित घरामध्ये कापराने आरती केलात तर यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी कापूर खूपच महत्त्वाचा मानला जातो. कापरामुळे घरातील वास्तुदोष देखील नाहीसा होतो. घरातील वास्तुदोष नाहीसा झाल्यानंतर घरात सुखसमृद्धी भरभराट येते. आपल्यापैकी बरेच जण हे कापराचे काही उपाय देखील करीत असतात. ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये पितृदोष किंवा राहुदोष असेल तर त्यांनी रोज सकाळी सायंकाळी कापूर जाळावा. तसेच तुमच्या घरात लहान बाळे असतील तर त्यांच्या भोवती वाईट शक्ती फिरत असतात. यामुळे रोज सायंकाळी कापूर पेटवून त्याचा धूर करावा. यामुळे वाईट शक्ती आपल्या घरामध्ये राहत नाहीत. तसेच आपल्यापैकी बऱ्याच जणांना संध्याकाळी वाईट स्वप्न पडतात. त्यांनी आपल्या बेडरूममध्ये कापूर जाळावा. त्यामुळे तुमची वाईट स्वप्ने पडणे बंद होतात. तर वरीलप्रमाणे हे कापराचे खूप सारे फायदे आपल्याला होत असतात. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या घरामध्ये कापूर अवश्य जाळायला हवा. कापराचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचा आपण पुरेपूर लाभ घ्यायला हवा.